गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण लेन्स मेकर फॉर्म्युला ऑब्टेन केला आहे, जो खूप इम्पॉर्टंट आहे. आता ॲक्च्युली लेन्स मेकर फॉर्म्युल्यावरनं न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. मग आज मी जेई आणि नीटवाले पॉईंट घेणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लेन्स मेकर फॉर्म्युला स्टडी करायचा आहे. आता बघा, मी इथे लेन्स काढतो. ह्या लेन्सला म्हणतात कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, लेफ्ट साईडचा जो पोर्शन असतो याला म्हणायचं फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, आणि सेकंड राईट साईडचा जो सरफेस असतो याला म्हणायचं सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ लेन्स. आता इथे मी ही जी काढली आहे ती कॉन्केव्ह लेन्स आहे. आता कॉन्केव्ह लेन्सचा लेफ्ट साईडचा जो सरफेस असेल दॅट इज फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस, आणि सेकंड राईट साईडचा जो सरफेस असेल त्याला म्हणायचं सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस. पहिला सरफेस असेल तर त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची R1, तर राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची R2. सेम तसंच कॉन्केव्ह लेन्सला पण करायचं. कॉन्केव्ह लेन्सचा जो लेफ्ट साईडचा पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची R1, आणि राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची R2. आता इथे आपल्याला R1 आणि R2 यांच्यासाठी साइन कन्व्हेन्शन यूज करायचे आहेत. राईट साईडचा जो पोर्शन असतो त्याला कायम प्लस घ्यायचं. ओके, कॉन्व्हेक्स लेन्स असेल, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी राईट साईडचा जो लेफ्ट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर प्लस घ्यायची. तर सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल याची रेडियस ऑफ कर्वेचर मायनस घ्यायची. हे साइन कन्व्हेन्शन आहे. लक्षात आलं का? कॉन्व्हेक्स लेन्स असेल त्याचा लेफ्ट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची प्लस R1, तर राईट साईडचा जो पोर्शन असेल म्हणजे सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची मायनस R2. जर ती कॉन्केव्ह लेन्स असेल, कॉन्केव्ह लेन्सचा लेफ्ट साईडचा पोर्शन त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची मायनस, म्हणजे कॉन्केव्ह लेन्स असेल त्याचा फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर आली मायनस R1, तर राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची प्लस R2. कळलं मी काय म्हटलं? लक्षात आलं का? आपल्याकडे दोन लेन्स आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सचा लेफ्ट साईडचा जो पोर्शन असणार आहे त्याला म्हणायचं फर्स्ट स्पेरिकल सरफेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन त्याची रेडियस प्लस असणार. राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याला म्हणायचं सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, आणि त्याची अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन त्याची रेडियस घ्यायची निगेटिव्ह. त्याच्या उलटं कॉन्केव्ह लेन्सला करायचं. इन केस ऑफ कॉन्केव्ह लेन्स राईट साईडचा जो पोर्शन असेल लेफ्ट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची निगेटिव्ह, आणि राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर घ्यायची पॉझिटिव्ह. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर प्लस झाली, सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर मायनस झाली. बरोबर आहे? कॉन्केव्ह लेन्स असेल तर फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर मायनस R1 झाली, तर सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर प्लस R2 झाली. मग आता मी लेन्स मेकर फॉर्म्युला इथे लिहितो. लेन्स मेकर फॉर्म्युला आहे 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/R1 मायनस 1/R2. आता बाय कॉन्व्हेक्स लेन्स, बाय कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, बाय कॉन्व्हेक्स लेन्स याचा अर्थ त्याला दोन कर्व सरफेस असणार आहेत, दोघांच्या रेडियस ऑफ कर्वेचर अनइक्वल असणार आहेत. मग अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन R1 इज इक्वल टू प्लस R1 अँड R2 इज इक्वल टू मायनस R2. मग बाय कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फॉर्म्युलाला 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू 1/R1 मायनस 1/-R2.
सो 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 प्लस 1/r2. बाय कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर लेन्स मेकर फॉर्म्युला काय येतो 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 प्लस 1/r2. आता इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स याचा अर्थ दोन्ही सरफेस आहेत त्यांची रेडियस ऑफ कर्वेचर कशी आहे सेम आहे. मग अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन r1 इज इक्वल टू प्लस r अँड r2 इज इक्वल टू मायनस r. तुमच्या लक्षात येत आहे ना. पहिला स्पेरिकल सरफेस आहे, आता इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्यामुळं दोन्ही सरफेस असतील, दोन्ही कर्व सरफेस असतील, त्यांची रेडियस ऑफ कर्वेचर सेम असणार. मग r1 इज इक्वल टू प्लस r आलं, r2 इज इक्वल टू मायनस r. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन लेफ्ट साईडचा पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर पॉझिटिव्ह आणि राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर निगेटिव्ह. सो हे आलं 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू 1/r मायनस 1/-r. सो हे आलं 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 1/r प्लस 1/r. सो 1/f इज इक्वल टू आलं म्यू मायनस 1 2/r. बरोबर आहे. सो 1/f इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1/r. हा फॉर्म्युला कोणासाठी वापरायचा इक्वी कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. लक्षात आलं. 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1/r. आपण बाय कॉन्व्हेक्स लेन्स बघितलं, इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स बघितलं. आता प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. सपोज करा लेन्स अशी आहे, ह्यात एक सरफेस स्पेरिकल आहे आणि दुसरा सरफेस प्लेन आहे. आता सगळ्यांना हे माहीत आहे प्लेन सरफेस असेल तर त्याची रेडियस ऑफ कर्वेचर इन्फिनिटी असणार. मग या केसमध्ये r1 इज इक्वल टू प्लस r येणार आणि r2 इज इक्वल टू इन्फिनिटी येणार. मग 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r मायनस 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी 0 असतं. मग 1/f इज इक्वल टू हे आलं म्यू मायनस 1/r फॉर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स. ओके. आता प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स सपोज करा अशी आहे. प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स अशी आहे जिथं ह्या दोघात फरक आहे बघा. या केसमध्ये लेफ्ट साईडचा पोर्शन होता तो कर्व होता आणि राईट साईडचा पोर्शन प्लेन होता. तर आता लेफ्ट साईडचा पोर्शन प्लेन आहे आणि राईट साईडचा पोर्शन कर्व आहे. मग या केसमध्ये r1 इज इक्वल टू इन्फिनिटी आलं अँड r2 इज इक्वल टू मायनस r आलं. अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन लेफ्ट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर पॉझिटिव्ह घ्यायची आणि राईट साईडचा पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर निगेटिव्ह घ्यायची. मग हे आलं 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1/इन्फिनिटी मायनस 1/-r. सो 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1/इन्फिनिटी 0 आणि हे मायनस इंटू मायनस प्लस झालं म्हणजे हे आलं 1/r. सो 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1/r. म्हणजे एक लक्षात घ्या प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स अशी असू देत किंवा अशी असू देत, म्हणजे लेफ्ट साईडचा पोर्शन कर्व असू देत, राईट साईडचा पोर्शन प्लेन असू देत किंवा राईट साईडचा पोर्शन प्लेन, लेफ्ट साईडचा पोर्शन कर्व, दोन्ही केसमध्ये फॉर्म्युला सेम येतो.
1 अपॉन एफ इज इक्वल टू म्यू मायनस 1 अपॉन आर. ओके. आता दुसरं आहे ते म्हणजे लेन्ससाठी फर्स्ट सरफेस आहे तो कॉन्व्हेक्स आहे आणि सेकंड सरफेस आहे तो कॉन्केव्ह आहे. म्हणजे लेन्स अशी आली. लेफ्ट साईडचा पोर्शन आहे तो कॉन्व्हेक्स आहे, राईट साईडचा पोर्शन आहे तो कॉन्केव्ह आहे. मग अकॉर्डिंग टू साईन कन्व्हेन्शन R1 इज इक्वल टू प्लस R1 येणार अँड R2 इज इक्वल टू प्लस R2 येणार. R2 इज इक्वल टू प्लस R2 येणार. R1 इज इक्वल टू प्लस R1 अँड R2 इज इक्वल टू प्लस R2. सो R1 इज इक्वल टू प्लस R1 अँड R2 इज इक्वल टू प्लस R2. मग हा फॉर्म्युला काय आला बघा. 1 अपॉन एफ इज इक्वल टू म्यू मायनस 1 हे आलं 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. मायनस इंटू प्लस म्हणजे मायनसच असणार. मग जर अशी लेन्स असेल जिचा लेफ्ट साईडचा पोर्शन कॉन्व्हेक्स आहे, राईट साईडचा पोर्शन कॉन्केव्ह आहे, तर फॉर्म्युला काय आला 1 अपॉन एफ इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. आता दोन्ही सरफेसचे रेडियस ऑफ कर्वेचर सेम आहेत म्हणजे R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R आहे. तर 1 अपॉन एफ इज इक्वल टू येणार म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R मायनस 1 अपॉन R. सो 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 अपॉन एफ इज इक्वल टू येणार हे 0 झालं. बरोबर आहे. एनिथिंग डिवायडेड बाय 0 म्हणजे इन्फिनिटी झालं. 1 अपॉन एफ इज इक्वल टू येणार इन्फिनिटी. बरोबर आहे. आता इन्फनाईट आलं, फोकल लेंथ इन्फनाईट आली, याचा अर्थ हे कुणासारखं बिहेव करेल जस्ट लाईक प्लेन ग्लास. लक्षात आलं. हां. आता आपल्याकडे लेन्स अशी आहे जिचा लेफ्ट साईडचा पोर्शन आहे तो कॉन्केव्ह आहे आणि राईट साईडचा पोर्शन आहे तो कॉन्व्हेक्स आहे. मग अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन R1 इज इक्वल टू मायनस R1 अँड R2 इज इक्वल टू मायनस R2. मग हा फॉर्म्युला आला 1 अपॉन एफ इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट मायनस 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. मग या केसमध्ये फॉर्म्युला आला 1 अपॉन एफ इज इक्वल टू म्यू मायनस 1 अपॉन R2 मायनस 1 अपॉन R1. क्लिअर झालं. मी कोणत्या कोणत्या केस सांगितले बघा. पहिल्यांदा आपण बाय कॉन्व्हेक्स लेन्स स्टडी केलं, त्यानंतर इक्वी कॉन्व्हेक्स लेन्सचा फॉर्म्युला स्टडी केला, त्यानंतर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सचा फॉर्म्युला स्टडी केला आणि एक सरफेस कॉन्व्हेक्स एक सरफेस कॉन्केव्ह हे देखील रिलेशन आपण स्टडी केलं. लक्षात आलं. मग हे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी झालं. आता कॉन्केव्ह लेन्ससाठी रिलेशन प्रूव्ह करूयात. आता कॉन्केव्ह लेन्स असेल तर लेफ्ट साईडचा पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर मायनस येणार आणि राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर प्लस येणार. मग सपोज करा बाय कॉन्केव्ह लेन्स आहे. मग बाय कॉन्केव्ह लेन्स असेल तर फॉर्म्युला आला 1 अपॉन एफ इज इक्वल टू म्यू मायनस 1 अपॉन मायनस R1 मायनस 1 अपॉन R2. अकॉर्डिंग टू साईन कन्व्हेन्शन R1 निगेटिव्ह असणार, R2 पॉझिटिव्ह असणार. मग हे आलं 1 अपॉन एफ इज इक्वल टू मायनस म्यू मायनस 1 मायनस कॉमन घेतलं आहे 1 अपॉन R1
प्लस 1/R2. ओके, दिस रिलेशन, हे रिलेशन कुणासाठी आलं? फॉर बाय कॉन्केव्ह लेन्स. ओके, आता इक्वी कॉन्केव्ह लेन्स असेल तर R1 इज इक्वल टू R2 इज इक्वल टू R असणार. दोन्ही सरफेसच्या रेडियस ऑफ कर्वेचर सेम असणार. मग 1/F इज इक्वल टू हे आलं म्यू मायनस 1/-R मायनस 1/R अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन. फर्स्ट स्पेरिकल सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर निगेटिव्ह आली, तर सेकंड स्पेरिकल सरफेस आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर पॉझिटिव्ह आली. मग या केसमध्ये रिलेशन आलं 1/F इज इक्वल टू मायनस, किंवा असं करतो म्यू मायनस 1 आणि हे आलं -2/R. बरोबर आहे. सो 1/F इज इक्वल टू -2 म्यू मायनस 1/R फॉर इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, हे लक्षात येतं आहे ना? हां, तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही नीट किंवा जेईचे न्यूमरिकल सॉल्व कराल त्यावेळेला तुम्हाला हे साइन कन्व्हेन्शन यूज करावे लागतील. ओके, आता प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स, प्लेनो कॉन्केव्ह लेन्स. आता लेफ्ट साईडचा पोर्शन आहे तो कर्व आहे आणि राईट साईडचा पोर्शन आहे तो प्लेन आहे. म्हणजे या केसमध्ये R1 इज इक्वल टू येणार -R अँड R2 इज इक्वल टू इन्फिनिटी. बरोबर आहे. मग फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करतो 1/F इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू 1/-R मायनस 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी 0 असणार म्हणजे 1/F ही व्हॅल्यू आली मायनस म्यू मायनस 1/R. प्लेनो कॉन्केव्ह लेन्स. ओके, जिचा लेफ्ट साईडचा पोर्शन कर्व आहे, राईट साईडचा पोर्शन आहे तो प्लेन आहे. किंवा सपोज करा प्लेनो कॉन्केव्ह लेन्स अशी आहे. फर्स्ट स्पेरिकल सरफेस आहे तो प्लेन आहे आणि सेकंड स्पेरिकल सरफेस आहे तो कर्व आहे. मग या केसमध्ये अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन R1 इज इक्वल टू इन्फिनिटी, R2 इज इक्वल टू +R. बरोबर आहे. मग हे रिलेशन आलं 1/F इज इक्वल टू म्यू मायनस 1/इन्फिनिटी मायनस 1/R अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन. R पॉझिटिव्ह असणार, R1 निगेटिव्ह असणार. बरोबर आहे. आता ते -इन्फिनिटी 1/इन्फिनिटी, मग ते मायनस असू द्या किंवा प्लस असू द्या, 1/इन्फिनिटी 0 असतं. मग हे रिलेशन आलं 1/F इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू ब्रॅकेट मायनस 1/R. मग 1/F इज इक्वल टू आलं मायनस म्यू मायनस 1/R. कळलं? तर आपण बाय युजिंग लेन्स मेकर फॉर्म्युला कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स ह्या दोघांसाठी देखील रिलेशन प्रूव्ह केलं. आता सपोज करा आपल्याकडे एक लेन्स आहे, ह्या लेन्सला लिक्विडमध्ये डीप केलं आहे. आपल्याकडे एक लेन्स आहे, ह्या लेन्सला लिक्विडमध्ये डीप केलं आहे. आता रे ट्रॅव्हल करणार आहे लिक्विडमधून लेन्सच्या आतमध्ये. बरोबर आहे. मग या केसमध्ये फॉर्म्युले 1/F इज इक्वल टू, आता इथे आपल्याला रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यावी लागेल. मग रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेताना लाईट ज्या मीडियममध्ये एंट्री करते तो कायम बेसला असतो,
मग लाईट आता ग्लासमध्ये एंट्री करते, त्यामुळं ग्लास कुठे आला, बेसला, आणि लाईट आले कुठून, वॉटरमधून आले. मग हे आलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर -1 इंटू 1/R1 -1/R2, बरोबर आहे. मग हे आलं 1/F इज इक्वल टू μg अपॉन μw -1 इंटू 1/R1 -1/R2. हा फॉर्म्युला झाला फॉर लिक्विड लेन्स. मग आता ही कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर पुन्हा तुम्हाला कन्व्हेन्शन यूज करावे लागतील. ही कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर R1 इज इक्वल टू काय येणार, +R1 येणार, आणि R2 इज इक्वल टू -R2 येणार, बरोबर आहे. मग अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन R1 इज इक्वल टू +R1 अँड R2 इज इक्वल टू -R2. मग 1/F इज इक्वल टू आलं μg अपॉन μw -1 इंटू 1/R1 प्लस 1/R2. लक्षात आलं. हा फॉर्म्युला झाला लिक्विड लेन्स इफ लेन्स इज कॉन्व्हेक्स. ओके. आता सपोज करा कॉन्केव्ह लेन्स आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे, तिला लिक्विडमध्ये डीप केलं आहे. कॉन्केव्ह लेन्स आहे, तिला लिक्विडमध्ये डीप केलं आहे, म्हणजे रे आता ट्रॅव्हल करणार वॉटरमधून ग्लासमध्ये, बरोबर आहे. अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन R1 इज इक्वल टू -R1 येणार आणि R2 इज इक्वल टू +R2 असणार. कॉन्केव्ह लेन्स असेल तर लेफ्ट साईडचा पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर निगेटिव्ह असणार, आणि राईट साईडचा जो पोर्शन असेल त्याची रेडियस ऑफ कर्वेचर पॉझिटिव्ह असणार. मग या केसमध्ये फॉर्म्युलाला 1/F इज इक्वल टू लाईट एंट्री करते ग्लासमध्ये, आले वॉटरमधून, म्हणजे हे झालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर -1 इंटू 1/-R1 -1/R2. अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन R1 निगेटिव्ह असणार, R2 पॉझिटिव्ह असणार. मग 1/F इज इक्वल टू येणार μg अपॉन μw -1 इंटू हे आलं -1/R1 -1/R2, बरोबर आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला असा लिहिता येईल 1/F इज इक्वल टू μg अपॉन μw, मायनस साईन कॉमन घेतलं, -1 इंटू 1/R1 प्लस 1/R2. ही लिक्विड लेन्स इफ लेन्स इज कॉन्केव्ह. क्लिअर झालं, लक्षात आलं. आता बघा, माझ्याकडे एक लेन्स आहे, ह्या लेन्सचा लोअर हा पोर्शन आहे, ह्याला ओपेक केलं बाय युजिंग ब्लॅक कलर. हा लेन्स आहे, लेन्सचा लोअर हा पोर्शन आहे, त्याला मी ओपेक केलं बाय युजिंग ब्लॅक कलर. तर पहिला क्वेश्चन आहे इमेज फॉर्म होईल का. तर हा क्वेश्चन एकदा जेईला विचारला आहे. जर लेन्सचा लोअर हा पोर्शन किंवा अपर हा पोर्शन तुम्ही ओपेक केला असेल टिल देन इमेज विल फॉर्म. हे बघा, लेन्सचा लोअर हा पोर्शन किंवा अपर हा पोर्शन जरी तुम्ही ओपेक केला टिल देन इमेज फॉर्म होईल, पण इमेजची इंटेन्सिटी कशी असेल, कम्पॅरेटिव्हली लेस.
एक लक्षात ठेवायचं, एव्हरी पार्ट ऑफ इमेज, एव्हरी पार्ट ऑफ लेन्स, एव्हरी पॉइंट ऑन लेन्स इज केपेबल टू फॉर्म अन इमेज. सो लोअर हाफ पोर्शनला जरी तुम्ही ओपेक केलं असेल टिल देन इमेज विल फॉर्म. लक्षात आलं का? लेन्सचा लोअर हाफ पोर्शन किंवा अप्पर हाफ पोर्शन जर ओपेक केला असेल तर इमेज फॉर्म होते, फक्त ते इमेजची इंटेन्सिटी मात्र कशी असेल, कंपॅरेटिव्हली लेस असेल. ओके, लक्षात आलं? आता माझ्याकडे एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, हिला मी दोन पोर्शनमध्ये हिला मी कट केलं अलॉंग ट्रान्सवर्स ॲक्सिस. ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे त्या लेन्सला परपॅन्डिक्युलर ॲक्सिस. आता तिला ट्रान्सवर्स ॲक्सिसला कट केलं. आता ही जर बाय इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल, इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर फॉर्म्युला हा येणार, इट इज 2 1/f इज इक्वल टू 2 म्यू मायनस 1 अपॉन आर. बरोबर आहे? 1/f इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 अपॉन आर. आता हिला कट केलं, कट केल्यानंतर दोन प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स तयार होतील. बरोबर आहे? आता प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर 1/f इज इक्वल टू काय येणार, म्यू मायनस 1 अपॉन आर. मग ह्याला मी म्हणतो F2, याला मी म्हणतो F1. ओके, मग 1/f1 इज इक्वल टू आलं 2 इंटू 1/f2. काय म्हणतोय लक्षात आलं ना? पहिल्यांदा कॉन्व्हेक्स लेन्स आहे आपल्याकडे इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर तिचे दोन्ही सरफेस असतील, त्यांच्या रेडियस ऑफ कर्वेचर सेम असतील. मग इक्वी कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फॉर्म्युला आपला काय असतो, 1/f इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 अपॉन आर. तिला मी जर कट केलं तर प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स बनेल. मग प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स असेल, दोन प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स बनतील. मग प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर तिची फोकल लेंथ किती असते, 1/f इज इक्वल टू म्यू मायनस 1 अपॉन आर. बरोबर आहे? मग मला रिलेशन मिळालं 1/f1 इज इक्वल टू 2/f2. देअरफॉर F2 इज इक्वल टू 2 टाइम्स F1. म्हणजे जर इक्वी कॉन्व्हेक्स लेन्सला दोन इक्वल हाफ पोर्शनमध्ये कट केलं अलॉंग ट्रान्सवर्स ॲक्सिस तर प्रत्येक पीस असेल त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डबल होईल. ओके, हा क्वेश्चन नीटला विचारला आहे, म्हणजे AIPMTला विचारला आहे. इफ कॉन्व्हेक्स लेन्स इज कट इंटू 2 इक्वल हाफ पोर्शन देन सिंगल पीस असेल त्याची फोकल लेंथ असेल ट्वाईस द फोकल लेंथ ऑफ ओरिजिनल लेन्स. लक्षात आलं? पण हेच जर ह्या लेन्सला कट केलं अलॉंग लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस, म्हणजे हे असं, देन फोकल लेंथ ऑफ ईच पीस वी रिमेन सेम. कळलं? कॉन्व्हेक्स लेन्सला कट केलं अलॉंग ट्रान्सवर्स ॲक्सिस तर फोकल लेंथ ऑफ ईच पीस विल बिकम ट्वाईस द फोकल लेंथ ऑफ ओरिजिनल लेन्स. हे तिला जर लॉन्जिट्युडिनल ॲक्सिसला कट केलं असेल तर मात्र फोकल लेंथ ऑफ ईच पीस विल रिमेन्स सेम. आता माझ्याकडे एक लेन्स आहे, दॅट लेन्स इज मेड फ्रॉम डिफरंट मटेरियल. ओके, ह्याच्यामधला हा पोर्शन आहे, हा पोर्शन याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सपोज करा आहे μ2. हा पोर्शन आहे, याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे सपोज करा μ1. हा पोर्शन आहे, याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे सपोज करा μ3. तर क्वेश्चन आहे हाऊ मेनी इमेजेस विल फॉर्म. हा क्वेश्चन देखील नीटला विचारला आहे AIPMTला. एका लेन्समध्ये 3 डिफरंट मीडियम यूज केलेत, μ1 μ2 आणि μ3. तर हाऊ मेनी इमेजेस विल फॉर्म. तर या केसमध्ये नंबर ऑफ इमेजेस
is directly proportional to number of medium. Number of images formed is directly proportional to नंबर ऑफ मीडियम. आता इथे 3 मीडियम आहेत तर इथे इमेज किती फॉर्म होतील? 3 इमेजेस होईल फॉर्म. एक लेन्स आहे, कंपोजिट लेन्स आहे, जी डिफरंट मीडियमपासून बनले. तर डिफरंट मीडियमपासून जर लेन्स बनली असेल तर त्या केसमध्ये नंबर ऑफ इमेजेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मीडियम प्रेझेंट. मग इथे 3 मीडियम आहेत तर इमेज किती फॉर्म होतील? 3 इमेजेस होईल फॉर्म. लक्षात आलं? तर आज आपण लेन्स मेकर फॉर्म्युला आणि त्याच्याशी रिलेटेड बाकीचे फॉर्म्युले स्टडी केले. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे इक्विव्हॅलंट लेन्स अँड इफेक्ट ऑफ सिल्वरिंग. ठीक आहे, थांबूया.